नमस्कार. आज आपण एका अत्यंत साध्या पण मनाला थेट भिडणाऱ्या एका सुंदर मराठी वाक्याचं विश्लेषण करणार आहोत. आपण नेहमीच अनेक वाक्प्रचार किंवा साधी वाक्य सहज बोलून जातो, बरोबर? पण कधी थांबून त्या शब्दांच्या खऱ्या अर्थाकडे लक्ष दिलंय का? आज आपण अशाच एका शब्दामागच्या भाऊ या शब्दामागच्या अदृश्य ताकदीचं आणि नात्यांच्या सुंदर गुंफणीचं अगदी सविस्तर विश्लेषण करणार आहोत. हे विश्लेषण म्हणजे कोणत्याही नात्याचं मर्म एका छोट्याशा वाक्यात कसं मांडलं जाऊ शकतं हे समजून घेण्याचा एक छान प्रयत्न आहे. मूळ विचार असा आहे, भाऊ सावलीसारखा आधार, तो समोर नसलं तरी त्याचं अस्तित्व पाठीशी असतं. हे शब्द शांतपणे ऐकले ना तरी त्यातील भावनिक वजन लगेचच जाणू लागतं. इथे भाऊ या एका शब्दावरती जणू संपूर्ण जगच उभं केलंय. आपल्या संस्कृतीत विचार केला तर भाऊ म्हणजे फक्त एका रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित शब्द उरत नाही. तो एक भक्कम आधारस्तंभ मानला जातो. एक असा विश्वास जो रक्ताच्याही पलीकडे जातो. हे केवळ एक वाक्य नाही तर एका अतूट बंधाचं अगदी अचूक आणि हुबेहूब वर्णन आहे. यातील प्रत्येक शब्द अतिशय काळजीपूर्वक निवडलाय, जो थेट काळजाला भिडतो. चला तर मग या वाक्याचा पहिला भाग समजून घेऊया. सावलीसारखा आधार या अत्यंत सुंदर रूपकाचं सविस्तर विश्लेषण. आता सावली या शब्दाचे दोन खूप अर्थपूर्ण पदर आहेत. सावली म्हणजे काही फक्त ऊन अडवणारी जागा नाहीये. एक प्रसंग डोळ्यांसमोर आणा बरं. रखरखत्या उन्हातून अतिशय कठीण अशा वाटेवरून एक प्रवास सुरू आहे. आजूबाजूला काहीही नाही, घामाने जीव अगदी थकलाय. आणि अशावेळी अचानक एका मोठ्या डेरेदार झाडाची सावली मिळते. तो जो दिलासा असतो ना, ती जी शांतता असते, ती शब्दात कधीच सांगता येणार नाही. आयुष्याच्या प्रवासातही जेव्हा संकटांचे चटके बसतात तेव्हा हा असा आधार एका शांत सावलीसारखंच काम करतो. आणि दुसरं रूप म्हणजे कायमस्वरूपी सोबत. सावली कधीही साथ सोडत नाही. भावाच्या आधाराला जेव्हा सावलीसारखा म्हटलं जातं तेव्हा हे अतिशय सुंदररित्या स्पष्ट होतं की हा आधार केवळ गरजेपुरता नाहीये. ऊन कितीही कडक असू द्या, ही सावली नेहमी सोबत असतेच. आता यापुढचा जो भाग आहे तो याहूनही रंजक आहे. स्थानाचा विरोधाभास, म्हणजेच आधाराची नेमकी जागा कुठे असते. इथे समोर नसणे आणि पाठीशी असणे यात एक खूपच मोठा विरोधाभास दडलाय. समोर नसणे म्हणजे काय, तर भौतिकदृष्ट्या अनुपस्थित असणे किंवा डोळ्यांना न दिसणे. आपल्याला अनेकदा असं वाटतं की जो समोर दिसतोय तोच तर खरा सोबत असतो. पण इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की खरा आधार हा नेहमी पाठीशी असतो. आणि यामागे खूप मोठं मानसशास्त्र आहे. जेव्हा एखादी व्यक्ती सतत आपल्या समोर असते तेव्हा ती कधीकधी आपली वाट अडवू शकते किंवा तिचीच सावली आपल्यावर पडून आपण झाकले जाऊ शकतो. पण तीच व्यक्ती जेव्हा पाठीशी उभी असते ना, तेव्हा ती आपल्याला पुढे जाण्यासाठी अफाट बळ देते. चुकून पाय घसरलाच तर सावरण्यासाठी पाठीशी कोणीतरी आहे हा तो जबरदस्त विश्वास असतो. म्हणजेच काय, तर प्रेम आणि पाठिंबा सिद्ध करण्यासाठी कायम डोळ्यांसमोर राहण्याची अजिबात गरज नसते. ती अदृश्य उपस्थितीच कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी पुरेशी ठरते. या संपूर्ण विश्लेषणातून एकच गोष्ट अत्यंत ठळकपणे निष्पन्न होते, आणि ती म्हणजे अदृश्य ताकद. खरा आधार कधीही स्वतःचं प्रदर्शन करत नाही. भौतिक उपस्थितीपेक्षा त्या अस्तित्वाची जाणीव खूप मोठी असते. पण हे आपल्या दैनंदिन आयुष्यात इतकं महत्त्वाचं का आहे? कारण जेव्हा एखाद्याला हे पक्क माहीत असतं की आपल्या पाठीशी एक अदृश्य पण अतिशय भक्कम ताकद उभी आहे, तेव्हा त्याला जीवनात मोठे धोके पत्करण्याचं, नवी शिखरे गाठण्याचं एक प्रचंड धाडस मिळतं. हीच ती अदृश्य ताकद जी पंखांमध्ये बळ देते. यशाच्या शिखरावर पोचल्यावर कदाचित ती आधार देणारी व्यक्ती तिथे दिसणार नाही, पण त्या शिखराकडे झेप घेण्यासाठी लागणारा पाया आणि आत्मविश्वास याच अदृश्य आधारातून मिळतो. एक अशी ताकद जी डोळ्यांना दिसत नाही, पण जिची उणीवही कधी भासत नाही, कारण ती सावलीसारखी नेहमी पाठीशी असतेच. या सखोल विश्लेषणानंतर शेवटी एक अतिशय महत्त्वाचा आणि सर्वांनाच विचार करायला लावणारा प्रश्न उडतो. आयुष्याच्या या धकाधकीच्या प्रवासात अशी अदृश्य सावली बनून कोण उभे असते? असा कोणता भक्कम आधार आहे जो समोर नसला तरी त्याच्या अस्तित्वाची जाणीव नेहमी पाठीशी असते? या एका शांत पण खोल प्रश्नासोबतच आपण आजचे हे विश्लेषण इथेच थांबूया. हा विचार नक्कीच कायम स्मरणात राहण्यासारखा आहे.